नंतर त्या ठिकाणी हेडलाईन्स आहे 20व्या क्रमांकाच्या वचनाच्या अगोदर एक हेडलाईन्स दिलेली आहे. त्या हेडलाईन्स आहे लोक अर्पण आणतात. लोक जे आहेत बिलिओस भाऊ बहीण आई वडील हे स्वतःहून अर्पण आणतात. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे पुढून निघून गेली आणि नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली ज्या वेळेस देवाच्या सेवकाने त्या ठिकाणी सांगितलं की परमेश्वरासाठी तुम्ही तुमचं अंतःकरण उघडा, परमेश्वरासाठी तुमचं मन उघडा, परमेश्वरासाठी तुमचं हृदय उघडा, परमेश्वरासाठी आज तुमच्याकडे जे परमेश्वराने दिलेलं आहे त्यामधून दशमांश देणगी अर्पण दान अनेक प्रकारचं प्रेमाची भेट विपुलतेमधून जर आणखीन काही देण्याचं असेल तर पहिल्या प्रथम परमेश्वराच्या सेवकांनी ते सांगितलं. सांगितल्यानंतर त्यांना फोर्स केला नाही, त्यांना दबाव टाकला नाही, त्यांना मुदत दिली नाही की ठीक आहे या महिन्याचं दान या महिन्याचा दशमांश नाही दिला तर पुढच्या महिन्यात मागचा आणि पुढचा दोन्ही मिळून संघच द्या असं काही म्हटलेलं नाही. या ठिकाणी 21व्या वचनामध्ये लिहिलंय. नंतर या सर्व गोष्टी नियम अटी एकदा त्यांनी सांगितल्या. अशाच प्रकारे वारंवार आमचे पालक साहेब, बिशप साहेब, फादर साहेब, कॉर्डिनेटर साहेब, कॉर्पोरेटर साहेब जेवढे कोणते साहेब आहेत ना प्रत्येक वेळेस ते अनाउन्स करतात की परमेश्वराच्या मंदिरामध्ये अर्पण आणा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये दान आणा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये दशमांश आणा, परमेश्वराच्या मंदिरामध्ये देणगी आणा, परमेश्वराला विपुल मधून द्या, अंतःकरणापासून द्या, प्रेमापासून द्या. ह्या गोष्टी सातत्याने आमच्या चर्च मध्ये मंडळीमध्ये सहभागितेमध्ये मोठमोठ्या सभेमध्ये देखील सांगितलं जातो. मंडळी तर ठीकच आहे त्याच्यात तर काय वाद नाही. चर्च भरल्यानंतर दानपात्र घेणं सोयीस्करच आहे. पण तू ज्यावेळेस मोठमोठ्याला क्रुसेड लागतात ना स्पेशली दानपात्राविषयी असे मेसेज येतात. तो आपला विषय नाही. परंतु या ठिकाणी आपण पाहूया 21व्या वचनामध्ये लिहिले नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली. ऐकलं सगळ्यांनी. परंतु ज्यांच्या मनाला ते टोचलं, ज्यांच्या मनाला पचलं, ज्यांच्या मनाला बरं वाटलं, ज्यांच्या मनाला आनंद झाला ऐकून, ज्यांचं अंतःकरण स्फूर्तीत पावलं असं उत्साही झालं देण्यासाठी व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली आणि काही लोकांना मनापासून इच्छा झाली नाही गड्या आपल्याला परमेश्वराला देणं गरजेचं आहे, आम्हाला परमेश्वराला देणं अगत्याचं आहे. कारण जे काही आम्ही आज आहोत परमेश्वराच्या कृपेने आहेत. आज जर आम्ही सुरक्षित आहोत परमेश्वरने आम्हाला सुखरूप ठेवलेले. आज जर आम्ही मोठ्या जॉबला आहोत तर परमेश्वरने तो जॉब मिळून दिलेला आहे. आम्ही म्हणायचं नाही आम्ही भरपूर शिकलो आणि मग इथं ट्राय केला आणि या लोकांना पैसे दिले वशिलेबाजीने आम्ही नोकरीला लागलो आणि मग आम्ही आमच्या हिमतीवर लागलो. सोडून द्या, विषय सोडून द्या तसा. कारण माझ्या परमेश्वराने जर तुम्हाला जिवंत नसताना ठेवला, तुमचा वशिलाही नसता लागला आणि तुमचा नोकरी नसती लागली आणि तुम्हाला छोकरी नसती मिळाली आणि तुमचा पार कुटुंब जे काय आहे ना नियोजन ते पण नसतं घडलं. ज्या अर्थी माझ्या परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावर दया केली, कृपा केली, सुरक्षा दिली, हातपाय साबीत ठेवले, नोकरी पाण्याला धंद्याला लावलं, यश आणि बरकता दिली, शेती पोतीचे आशीर्वाद दिले. अनुवाद 28 मध्ये तर सरळ स्पष्ट परमेश्वरचं वचन सांगतंय तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक तू ऐकशील. जर विधी नियम अटी ज्या मी काही तुला सांगितले त्या जर पाळशील तर भूतलावर सगळ्यात सुखी तू होशील. शेतीवाडी तू तुझे शेरड मेंढर गुरं ढोरं त्या होतील, तुझी टोपली तुझी परा तुझी काठवट आशीर्वाद देतील. तू घरात येशील त्यावेळेस आतमध्ये जाशील त्यावेळेस आशीर्वाद देशील. नगरात तू आशीर्वाद होतीस. ज्या ठिकाणी राहतो सगळ्या गोष्टीमध्ये तुला यश आणि बरकत देईल. ज्या कामाला तू हात घालशील ते काम यशस्वी होईल. याचा अर्थ परमेश्वराने ह्या सगळ्या जर गोष्टी दिलेल्या आहेत तर निश्चित अर्थ परमेश्वराला आम्ही देणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही देत नाही पण तुम्ही तुम्हाला सांगू दे या ठिकाणी अंतःकरणात स्फूर्ती झाली पाहिजे. पगार जर झाला ना पगार पहिला तर असं वाटलं पाहिजे माझ्या परमेश्वराला कधी माझा दशमांश मी बाजूला काढून ठेवीन. पण सध्या परिस्थिती बिघडलेली, परमेश्वराचं नावच नाही. नोकरीला लागायच्या अगोदर पाळत लोकांचे उंबरे झिजवले लोकांनी प्रार्थनेला येऊ 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 आमच्या लेकराला नोकरी लागू दे, आमच्या लेकराला चांगला पगार मिळू दे, आमच्या लेकराला आमचं फलन बिस्तानं.
आणि ते लेकरू जेव्हा परमेश्वराने एखाद्या चांगल्या जॉबला लावलं ना तर चुकून सुद्धा पाळक साहेबांच्या घरी येणार नाहीत. मग दशमांशाचा काही संबंधच नाही. अर्पण नाही, दानही नाही, जिंदगी नाही, प्रेमाचं पाकिट नाही. काय होतं, आमचा मुलगा डायरेक्ट फॉरेनलाच गेलाय. आता एटीएम पीटीएम गुगलने आता फॉरेनहून पैसे आता येतात काहींची, तो वेगळा भाग आहे. पण तुम्हाला सांगू दे, या ठिकाणी मनामधून स्फूर्ती निर्माण झाली पाहिजे, मनामधून हर्ष निर्माण झाले, परमेश्वराला देण्यासाठी आनंद वाटला पाहिजे. आम्ही ज्यावेळेस देतो ना तर देण्यामध्ये देखील आनंद पाहिजे. जसा घेताना आनंद वाटतो ना आम्हाला, देताना देखील आनंद वाटला पाहिजे. म्हणून घेणारे आणि देणारे, दानपात्र, अर्पण, दशमोल, जिंदगी, प्रेमाचं पाकिट देणाऱ्यांनो, माझ्या पिलवस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आणि अर्पण, दान, दशमोल, जिंदगी आणि प्रेमाचं पाकिट स्वीकारणाऱ्यांनो, तुमच्या दोघांचे हृदय स्फूर्तीत पाहिजे, तुमच्या दोघांचे मनापासून इच्छा पाहिजे. अहो, लोकांची जरी नसली तर पाळक साहेबाची तर पूर्ण मनापासून इच्छा असते. त्याला त्याच्याशी काय केलं ते, रडत कडत देऊ ना तर कशी देऊ, बिगर इच्छेचे देऊ, फक्त द्या. आणि म्हणून आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. आम्ही पाहतो त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्यांनी दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. परमेश्वराला अर्पण आणले. या ठिकाणी दशमांश आणतो, देणगी आणतो, आमच्या पूर्ण मनापासून, हृदयापासून पाहिजे. आम्ही जर पुढे जर पाहिलं तर ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याच्या सर्व प्रकारचे दागिने आणले. या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचं अर्पण आणलं. आता पाळक साहेबाची चांदीच चांदी, सोन्याचं अर्पण. आता वचन मला नाही माहिती बाबा लोकांना सापडलं का नाही पाळक साहेबांना हे वचन. मी तर म्हणतो काही लोकांना सापडलं होतं आणि त्यांनी बरंच 1-2 किलो सोनं नेलंय लुटून लोकांचं. म्हणून मी मागच्या एपिसोड मध्ये होतो, एका बहिणीने कानातलं काढता काढता तिच्या कानातले ते तुटलं, कानच तुटला. मग घरी गेल्यावर तिच्या नवऱ्याने त्याचा ओरिजिनल दुसरा कान तोडला. याचा अर्थ काय आहे, तुम्ही परमेश्वरला तुमच्याकडे जे आहे ते द्या, परंतु जबरदस्ती नाही, फेक मधून नाही. काहीतरी देण्यासाठी काहीतरी एक विशिष्ट वचन सांगावं, काहीतरी घेण्यासाठी, काहीतरी लाभासाठी, तोंडपूजा करण्यासाठी कुठल्या तरी वचनाचा सहारा घेणं. अहो, या ठिकाणी देवाचं गौरव, या ठिकाणी विशिष्ट घटना तुम्हाला माहिती का पाळक साहेबांनो, माझे याजक साहेबांनो, बिशप साहेबांनो, रेव्हरंड साहेबांनो, कंडिटर साहेबांनो, जेवढे कोणते साहेब असतील ना, यांनी सोनं नाणं कशासाठी दिलंय हे पहिले लोकांना सांगा. तुमच्या ओपन मीटिंग मध्ये तुम्ही सोनं नाणं आमचं फलने बिस्तन रुपये मागतात, कोणत्या कारणाने मागतात त्याचं कारण सांगा. या ठिकाणी लेवीचा निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 35 आणि वचन क्रमांक या 20 पासून आम्ही पाहिले की लोक अर्पण आणतात, पण तू कशासाठी आणलेले माहिती का? परमेश्वरापितर्थ, परमेश्वराच्या गौरवासाठी, ना तुमच्या मंडळीसाठी, निवास मंडपासाठी, देवाच्या कोशासाठी. त्या टायमिंगला देवाचा कोश निवास मंडपामध्ये होता, मोठाले चर्च बिल्डिंग नव्हती, परंतु त्यासाठीच ज्या गोष्टी जमा केल्या होत्या, आज ह्या गोष्टी याच्यासाठी जमा केल्या जातात. आता जर समजा आता मी मागच्या बरेच आमच्याकडे झालेले आहे, मी सोनं नाणं 1-2 किलो सोनं घेऊ गेलेली तर काही, आणि कशाला वापरलं यांच्या घरचे. पण इथं काय केलंय, पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणलं. पवित्र वस्त्र, काही ठिकाणी लिहिले दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्याच्यानंतर तिथल्या सेवेसाठी, पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण दिलं. आणि काय काय दिलं ते पुन्हा एक वार ऐका पाळक साहेबांनो, याजक साहेबांनो, माझ्या बिलोस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांना अनाउन्स केलं नाही, 3-3, 4-4 वेळेस टॉर्चर केलं नाही, त्यांना भीती घातली नाही, त्यांना दडपण घातलं नाही, त्याच्यावर प्रेशर आणला नाही, त्यांना शाप वचन शिकवले नाही, त्यांना आशीर्वादाचे वचन शिकवले. आज आम्ही दान, दशमांश, देणगी, अर्पण स्वीकारण्यासाठी शापाचे वचन स्वीकारत आहोत.
आज आपल्याला आम्हाला बऱ्याच टक्के आम्ही पाहत आहोत, मी बरेचसे एपिसोड पाहिले बरेचशा पालक सेवकांचे, तुम्ही जर परमेश्वराला नाही दिला तर परमेश्वर तुम्हाला शापित करील, तुम्ही जर परमेश्वराला दिलं तर परमेश्वर तुम्हाला दंड करील. आज तुमची जी गोरगरिबीची आणि जी हलाखीची परिस्थिती, याचा अर्थ एकच आहे की तुम्ही परमेश्वराला दिलं नाही. तुम्ही द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप, वेगवेगळ्या प्रकारच्या धोकेबाजीचे वचन, वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर आणणारे, दबाव टाकणारे आणि भीती निर्माण करणारे, आणि म्हणून लोक नाविलाजाने देतात. लोकांनी द्यावं ही तर परमेश्वराची आज्ञा आहे. मी लोकांना देऊ नका असा माझा मेसेज नाही, किंवा देवाचा आत्मा मला असाही शिकवत नाही. देवाचा आत्मा मला पवित्र वचनाच्या माध्यमातून क्रमांक 35 आणि 21 आणि 22च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊ इच्छितोय. आणि तो म्हणत आहे की ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले. त्यांच्याजवळ काहीच नव्हतं, आणि त्यांनी स्त्रियांनी काय केलं, नथा, कुंडले, मुद्रिका, काही कंगणे, असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचं अर्पण आणलं, परमेश्वरासाठी. आज आमच्या पळक साहेबांच्या ताब्यात जरी एवढं 1-1.5 किलो सोनं मिळालं तर बा चांदी सेवा सोडून देईन भाऊ बाबा. आज म्हणशील आता परत दानपात्र नाही भेटलं तरी चालेल. आमेन. एखादी याजक साहेब म्हणतील माझी सेवा फलद्रूप झाली, बहुगुणित झाली, आशीर्वादित झालो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू आता इथून पुढे माझ्याकडून सेवा होऊ, नाही तर नाही होऊ. पण मला मात्र 1-1.5 किलो सोनं या सामायला जर भेटलं म्हणलं काय विशेष आहे का? अहो, गोरगरिबाच्या गाड्यात 2 मणी नाहीत नीटनेटकी, आणि तुम्ही त्यांचे मणी तोडून तुमच्या बँकेत टाकायला लावताय, तुमच्या दानपत्रामध्ये टाकायला लावताय. ज्या लोकांना घरी खायला नाही त्यांच्यावर प्रेस करून तुम्ही मीटिंग ठेवितात आणि 1000 रुपयाची पावती जबरदस्तीने फाडीतात. देणगी द्या, मीटिंग ठेवली, जसं यांच्या उपकाराला ठेवली. तुम्ही मीटिंग जे ठेवत आहात ना, देवाच्या सेवकांना नीट ऐका. जेवढे जेवढे देवाच्या सेवकांनी मीटिंग ठेवलेले आहेत ना, हे मंडळीच्या उन्नतीसाठी ठेवली नाही तर स्वतःची उन्नती कशी होईल. म्हणजे आलेला पिक्चर सांगल मस्त पैकी की ह्या सेवकाला भरपूर असं दान द्या, बस मिटलं, कामात झालं. लोकांना काही तेच पाहिजे. लोक इतर पडते तर मंडळीत कोणत्या, पाळक कोणते, किती दिवस कोणत्या सेवेमध्ये आहात, आणि दानपत्र कुठं देतात, आणि तुमच्या पाळकाला मरू द्या असंच. बिलोस भावांना आणि बहिणींना आणि आई वडिलांना, तुम्ही ज्या मंडळीमध्ये स्थिर आहात ना, ज्या मंडळीचे पालक, ज्या मंडळीचे याजक साहेब, ज्या मंडळीचे जे कुणी आहे तो प्रमुख, ते जर तुमची काळजी घेताय तर दानपत्राचा अधिकार त्यांचाच आहे. बाकीच्या भामट्या लोकांना देऊ नका अजिबात. जे रात्रंदिवस तुमच्यासाठी उपास तापास प्रार्थना कष्ट घेतात, एका आत्म्यासाठी ते रानोमाल जातात, एका आत्म्यासाठी उपवास करतात, एका आत्म्यासाठी गुडघे टेकतात, एका आत्म्यासाठी कितीतरी त्रास, संकट, समस्या, चिंता, काळजी, नामधारी लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे जगातले सगळ्या प्रकारचे संकट सोसून तुमचं तारण व्हावं म्हणून अहोरात्र तुमच्यासाठी करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही परिपक्व होतात, जातात, दुसऱ्याच्या दावणीला जाऊन उभा राहतात. म्हणून माझ्या बिलोस भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही मूळचे कुठले आहात, तुम्हाला पाचारण कुणी केलेलं आहे, तुमचं ओझ कुणी वाहिलेलं आहे, कोणत्या पाळक साहेबांनी तुम्हाला वचन शिकवलेलं आहे, कोणते पाळक साहेब रात्री अपरात्री तुमचा फोन घेऊन तुमच्यासाठी प्रार्थना करतात. शक्य असल्यास तो निम्या रात्री म्हणलं तरी उठून तुमच्या घरी येऊन तुमचा प्रॉब्लेम, तुमचे जे काही समस्या, चिंता, काळजी आहेत परमेश्वराकडे विनंती करतात, तुमच्यासाठी काळजी करतात. अशा लोकांना तुमचं अर्पण द्या, दान द्या, दशमोन द्या, देणगी द्या. मोकारच कुणाचे लेबल येतंय, मोठमोठ्या संस्थेचं मोठमोठ्या बॅनर, मोठमोठ्या मिनिस्ट्री, दशमोन द्या, दान द्या, अर्पण द्या, अजिबात देऊ नका यांना. आणि द्यायचं जर असेल तुम्हाला तर मनापासून द्या, इच्छा पूर्ण द्या. मग तुम्हाला काय द्यायचं ते द्या. सोनं द्या, नाणं द्या, मुद्रिका द्या, कंगण द्या, कुंडल द्या, जे काही द्यायचं ते द्या, परंतु मनापासून इच्छानुसार पाहिजे. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद सन्मान आदर करू द्या की आम्ही पाहतो की निर्गमच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 35 आणि वचन क्रमांक 21 आणि 22 मध्ये आम्ही पाहिले की लोक स्वतः होऊन अर्पण आणत आहेत. लोकांना प्रेस करायची गरज नाही हो. लोकांना गुगल नंबर द्यायचा काही अधिकार संबंध नाही, पेटीएम एटीएमचा काही एक संबंध नाही.
अहो ज्यांना तुम्ही पेटीएम एटीएम आणि गुगल म्हणतात ना त्यांच्या स्वतःच्या अकाउंट मध्ये झिरो बॅलन्स येतं. ते पण मोदी साहेबांच्या कृपा ते झिरो बॅलन्स वर अकाउंट खोललंय म्हणून खोललेत. नाही यांच्या बाबदादाने का बँकेचे तोंड पाहिलेत. कारण यांचं फक्त दिवसभर काबाड कष्ट करणं आणि कसं तरी दोन घास पोटात घालणं याच्यात आयुष्य गेलं दादांनो. आणि तुम्ही अशा लोकांना लुटता. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. नाही जनाची तर कमीत कमी मनाची तरी घ्या. आणि जितके दिवस आतापर्यंत असे कुकर्म केलेले आहेत ना, अर्पण दान दशमोश देणगी आणि प्रेमाची पावत्या घेऊ आता तरी कृपया बंद करा. आणि जेवढा तुमचा बॅलन्स झाला असेल ना आता गोरगरिबामध्ये वाटा. तरच तुमचं तारण झालेलं असेल. आता तुम्ही तारणाच्या पलीकडे गेलेले. जखईने असंच केलं. तो नाक्यावर बसला आणि याला लूट त्याला लूट याचं डबल घी त्याचं पार सगळा कचरा करून परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पाहण्याची इच्छा झाली. त्याला शांती मिळाली नाही. आयुष आराम किंवा कुठल्या प्रकारचं सुख आणि आनंद न भागल्यामुळे त्याच्या लक्षात आलं की एक आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याला पाहायचंय मला. आणि तो त्या परमेश्वरच्याकडे पाहायला गेला. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी त्याला दर्शन दिलं. प्रभू येशू त्या झाडाखाली आला आणि त्याला म्हटला जखई त्वरा कर लवकर उतर खाली घाई करू नको दादा लय उशीर लावू नको. तू पहिलाच लय लुटलेले पहिलेच लय लोकांना पार वाटुळ करून टाकलेले. पहिलं लोक तुझ्या नावावर छी थू करायला लागले. आता जास्त लोकांनी बोट मोडण्यापेक्षा आता लवकर त्वरा कर घाई कर चल घराकडे चल. इथं अंतःकरणातल्या घराकडे चल. त्या घराकडे तर प्रभू गेलता. अनेक लोक म्हणते प्रभू त्या जखईच्या घरी गेला. हो येस आमेन गेला. पण तो विशेष करून ह्या घरामध्ये तो गेला. ह्या घराचा दरवाजा खोलायला लागला त्या ठिकाणी. आणि ह्या दरवाजाला तर जखईला म्हटलं जखई त्वरा कर खाली उतर. तू लय वर चढलास. आता तू लय लुटलस. तो झाडावर चढला होता पण याचा अर्थ तो ताठर झाला होता. मीपणा हमपणा गर्व अभिमान युद्ध पुशारकी लवाडकी बॉशिंग याला लूट त्याला लूट दुप्पट घी चौपट घी. नाक्यावर होता तो एक अधिकारी होता तो. आणि त्या ठिकाणी तो लोकांवर सक्ती करत होता. मनापासून नाही जे ठरलंय त्याच्या व्यतिरिक्त जादा घ्यायचा. आज देखील हीच कंडिशन चालली. आज जवळजवळ याजक पाळक फादर रेव्हरंड बिशप जेवढे काही साहेब आहेत ना हे जखईच्या तोडीत जाऊन बसलेत. किरकोळ बोटावर मोजणारे आहेत की ते जखईच्या बाजूला आहेत. आज त्या सगळ्या जखयांना त्या सगळ्या जखयांना मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने चेतावणी देतो. सावधानतेचा इशारा देतो. आज पण वेळ गेलेली नाही. सावधान व्हा. अर्पण दान दशमोश देणगी याविषयी एकदम काटेकोरपणे पालन करा. कारण सर्व प्रकारचं जर पापाचं मूळ काही असेल तर मनी नो मनी तर पुसाना कुणी. मग तुमच्याकडे मनी म्हणून लोक तुम्हाला पुसायला लागले. पण तुम्हाला असं पुसते ना अधो लोकांमध्ये मग त्यावेळेस समजत. आणि म्हणून प्रिय हो या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की जखईला घरी गेला. जखईचं तोपर्यंत खरं तारण झालेलं नव्हतं. आणि ज्यावेळेस परमेश्वरचं वचन त्याने ऐकले येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं आणि जखईला मनापासून पश्चाताप झाला. जखई मनापासून अंतःकरणापासून परमेश्वरच्या समोर कबूल करत आहे. आणि अंतःकरणापासून प्रभूला म्हणत आहे. प्रेस टाकला म्हणून नाही. प्रभूने सांगितलं म्हणून नाही. प्रभूचं वैभव पाहिलं म्हणून नाही. प्रभू देवाचा पुत्र आहे हे स्वीकारल्यानंतर नाही. मनापासून अंतःकरणापासून स्वेच्छेने म्हटलं प्रभूजी मी ज्यांचं लुटलं असेल ना जर दुप्पट घेतला असलं तर चौपट देऊन टाकतो. मी कुणाचाच ऊस न ठेवणार नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हटला आजच या घराचं तारण झाले. आजच जखई आजच याचकांनो पाळक साहेबांनो फादर साहेबांनो बिशप साहेबांनो रेव्हरंड साहेबांनो जेवढे कोणते साहेब आहेत ना जर आम्ही देवाविषयी जर चुकीचं केलेलं आहे आम्ही प्रभूमध्ये असून देखील आम्हाला अधिकार असून देखील जर आम्ही दाब दडप करून दबाव टाकून वचनाचं भेसळ करून लोकांना प्रोत्साहित केलं असेल लोकांकडून जर लोकांनी मत तुम्हाला दिलंय परंतु याचा अर्थ तुम्ही लुटलंय. आणि लोकांना पण विनंती आहे देत असताना प्रामाणिकपणे द्या अन्यथा देऊ नका. तुमच्या देण्याने पाळक साहेबाचं कुटुंब चालतंय असा भ्रम काढून टाका. परमेश्वर जर एलियाला कावळ्याच्या माध्यमातून जर पुरवतो ना तर पाळक साहेबाला सुद्धा तो कुणाच्या तरी मार्फत पुरविल. आणि म्हणून माझ्याच दानपात्रावर जर
पाळक साहेबांचं घर चालवतोय असं जर देणाऱ्यांना, माझ्या बिलोस भावांनो आणि बहिणींनो, आई आणि वडिलांना, प्रिय लेकरांनो, तुमचं जर असा समज असला ना, तो हा गैरसमज काढून टाका. कारण परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, एक वेळेस तरुण सिंहास वान पडल, पण तू माझ्यावर भरोसा ठेवणाऱ्या माझ्या सेवकाला, माझ्या विश्वासणाऱ्या भावाला, बहिणीला, आई वडिलांना, याजक साहेबांना, फादर साहेबांना कुठल्याही प्रकारच्या चांगल्या पदार्थाची वाण पडणार नाही. म्हणून हे विश्वसनीय वचन आहे. पण आम्ही पाहतो की परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जखईच्या अंतःकरणामधल्या असलेल्या कटुत्वाने कबूल केलं, पाप कबूल केलं. आज बिलिव्हर्स भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही पाप कबूल करता, पण देवाचे सेवक इतके काही ताठर मानाचे झालेले आहेत ना, ते कदापि म्हणणार नाही की आम्ही अर्पण डबल घेतलं, दान दुपटे घेतलं, दशमांश घेतला, देणगी घेतली आणि आमच्याच परिवारासाठी, आमच्या कपड्यासाठी, आमच्या मटणासाठी, आमच्या चटण्यासाठी, आमच्या बुटासाठी, आमच्या सेटसाठी, आमच्या गाडीसाठी, आमच्या सर्वस्वासाठी, आमच्या फॉरेन टूर साठी देखील आम्ही लोकांच्या दानपात्राचा, अर्पणाचा, दशमांशाचा, देणगीचा उपयोग केलाय. फॉरेनला जायसाठी लोक अर्पण, आणि फॉरेनला जाऊन काय तुम्ही मोठे झेंडे नाही गाडीत, तुम्ही अनेक लोक आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये म्हणे जीवाची मुंबई करूया, जातात मुंबईला, गेट वे ऑफ इंडिया जवळ भिकाऱ्यासारखं बसत येत, तिथं फोटो काढीत येत, थोडस फिरू येत. कुणाच्या याच्यावर? लोकांच्या दानावर, लोकांच्या अर्पणावर, लोकांच्या दशमांशावर, लोकांच्या देणगीवर. अहो भिकारी लोक सुद्धा मुंबईला टूर मारून येतात, चालताच भीक मागत येतात, तिकडून परत येतात. याच्यात फरक काय आहे? आणि म्हणून माझ्या प्रिय देवाच्या सेवकांनो, हे वचन खूप तुम्हाला जड जाईल. आजचा लेक्चर तुम्हाला पार तुमच्या माथ्याच्या पलीकडे जाईल, पण हा सत्य आहे. आमच्या मनाने आम्हाला साक्ष दिली पाहिजे, होय मी परमेश्वराच्या गौरवासाठी अर्पण स्वीकारतोय, हा माझा अधिकार आहे, माझ्या परमेश्वराने दिलेला आहे, आणि ते अर्पण मी व्यवस्थित वापर करील, त्या अर्पणाचा मी योग्य उपयोग करील. त्या अर्पणामधून देवाचा गौरव व्हायला पाहिजे, त्या अर्पणामधून माझी उपजीविका व्हायला पाहिजे, त्या अर्पणामधून अनाथ, विधवा, पोरके, गरीब, दीन, दुबळे, लंगडे, लुळे, ज्यांना कोणी वाली नाही, अशा लोकांना देखील त्याचा उपयोग झाला पाहिजे. अशी जर तुमची जर आज तयारी करत आहात तर प्रेज द लॉर्ड, आणि जर नसल तयारी करत तर याचा जाब तुम्हाला द्यायचा आहे आणि मलाही पण द्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत या ठिकाणी की लोकांनी स्वतः होऊन अर्पण आणलेले आहेत. लोकांना 4 बाऱ्या, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा एटीएम नंबर आणि तुमचा बँकेचा 10-14 अंकी नंबर द्यायची गरज नाही. लोकांना किती लॉकडाऊन मध्ये असले ना, लोक दांडके खातील पण तुमच्या दारात आणून देतील. ते म्हणशील आमच्या पाळक साहेबाला जर बोलावं ना तर आमच्या पाळक साहेबाला 2 दांडे पोलीस डिपार्टमेंटने मारू नये, ही लोकांची इच्छा राहील. लोक म्हणशील परमेश्वरा या आमच्या सेवकाच्या ऐवजी आमच्यावर 4 दांडे पडू दे, पण तो आमचा सेवक उपाशी नाही राहिला, असे देखील करतील लोक. पण आता लोकांना समजलेलं आहे. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. निर्गमतू पुस्तक अध्याय क्रमांक 36 आणि वचन क्रमांक 3. आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषांची अर्पणे त्यांच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर वाचूया आपण पुढे एक वार. निर्गमतू पुस्तक अध्याय क्रमांक 36 आणि वचन क्रमांक 3. आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी. आता अर्पण कशासाठी आणतात? जे पवित्र स्थान आहे त्याची सेवा. आता त्या काळामध्ये चर्च नव्हतं, खूप मोठं बिल्डिंग अशी दगडा विटा मातीने बांधलेली. तर परमेश्वरचं जे मोशेला दिल्याप्रमाणे जे काही पवित्र स्थान, परम पवित्र स्थान, हे जे काही मागचं अंगण, बाहेरचं अंगण, हे जे काही पूर्वीचं होतं आता ते बंद झालेलं आहे. तरी देखील आपण रेफरन्स साठी तो टॉपिक घेतलेला आहे. पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते ह्यांनी मोशेच्या पुढून घेतले. मोशे प्रमुख होता म्हणून मोशे जवळ आणून दिलं. पुढे पाहतो आम्ही लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषाची, स्वतःचा आनंद होईल, स्वतःला संतोष वाटेल, स्वतःला हास्य होईल असे
संतोषाची अर्पणे त्याच्या पाशी आणण्याचा क्रम चालू ठेवला. अहो नुसतं संडेला नाही, संडेची अपेक्षा नका करू. देवाने जर लोकांच्या मनात घातलं ना, देव रोज तुमच्या दारात लाईन लागेल एकाची, देण्यासाठी घेण्यासाठी नाही. आणि म्हणून लोकांना हे कळू द्या की लोकांनी परमेश्वरासाठी दिलेलं अर्पण तुम्ही योग्य रीतीने वापरत आहात. लोकांना हे कळू द्या की तुम्ही लोकांनी दिलेलं दान तुम्ही योग्य दिशेने वापरत आहात. लोकांना हे कळू द्या की तुम्ही दिलेला दशमांश पालक वर्ग किंवा जो काही याजक वर्ग असेल किंवा जे काही फादर वर्ग असेल किंवा जे काही गुरुजी कोऑर्डिनेटर वर्ग असेल ते व्यवस्थितरित्या नियमानुसार वापरत आहेत. ही ज्यावेळेस गोष्ट लोकांना समजेल ना, त्यावेळेस लोक हप्त्याला तुम्हाला देणगी अर्पण दान दशमांश देणगी देणार नाही, तर रोज नित्य नियम राहील. नित्य नियम रोज आणि रोज दानपत्र तुमच्या हातामध्ये येईल, रोज आणि रोज अर्पण तुमच्यामध्ये येईल. आणि त्या अर्पणामध्ये वेगवेगळ्या देखील गोष्टी असतील. तुम्ही किती पंचतारीख हॉटेलमध्ये जरी गेले ना, तर एवढ्या भाज्या तुम्हाला खायला मिळणार नाहीत. जर देवाने जर एकदा सुरू केलं आणि एकदा शेतकऱ्याला जर सांगितलं ना, इतक्या भाज्या तुमच्या दारात आणून टाकते ना रोज सकाळच्या पारी, तुम्हाला प्रश्न पडेल याची करून कोणती खायची. आणि म्हणून प्रिय हो, आम्ही अर्पण कसं देत आहोत, दान कसं देत आहोत, दशमांश कसं देत आहोत, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही तंतोतंत जर पाळण्याचा जर प्रयत्न केला, देणाऱ्याने पण आणि घेणाऱ्याने पण. आज देणाराही पाळीत नाही आणि घेणाराही पाळीत नाही. देणारा काय करतोय, मी चोरी लबाडी काय जे वाटेल ते कुठाने करतो. पाळक साहेब आपल्याला चांगलं म्हणतात. पाळक साहेब म्हणतात एक नंबरचा आमचा बिलिओस भाऊ, एकच नंबर, वास नाद नाही करत या भावाचा. अख्ख्या चर्च मध्ये एक फुगला ना भाऊ, अहो जिथं 1000 रुपये आणून देत होतं लागलं 5000 रुपये द्यायला. पाळक साहेबाच्या काय बिंबलीवरलं जातंय. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय की लोकांना सांगा, जर स्वेच्छेने असेल, स्वतःच्या इच्छेने असेल, मनापासून असलं, त्याच्या पाठीमागे कुठल्या प्रकारचं हित नसलं, स्वच्छ प्रेमळ शुद्ध जर असेल, कारण तुम्ही परमेश्वरला देत आहात. आणि परमेश्वरला जर चोरीचं, लुटीचं, पापाचं, घातकाचं, डागायला जर आणून देताय, तर परमेश्वर त्याचा स्वीकार करेल काय? आणि जर परमेश्वर जर त्याचा स्वीकार करणार नाही, तर त्या दिल्याबद्दलचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. तुमचे रोखू नये म्हणून परमेश्वरचा सेवक या नात्याने मी निर्गमच्या पुस्तकात आणि नियम आणि अटीनुसार मी तुम्हाला सांगत आहे की जर द्यायचं असेल तर चांगलं द्या. भले मग तुम्ही 5000 नका देऊ, 50 रुपये पाळक साहेबांना द्या, पण ती चांगले द्या, मनापासून द्या, अंतकरणापासून द्या. 500 देऊ नका. पण माझ्या माहितीप्रमाणे आताचे याजक लोक 50 जर दिले तर चुकूनही परत तुमच्या घरी येणार नाही. ते त्यांना अपेक्षा 500चीच असते कमीत कमी. 50 आता पोरं सुद्धा घेत नाहीत. ते म्हणतात, एक पाळक साहेबांनी तर उदाहरण दिलं, तुमच्या मुलाला 50 रुपये दिले होते, घेतो का आनंदाने? त्याचे आई वडील म्हटले नाही, आता त्याला 100 रुपये लागतात. हो का? आणि मग पाळक साहेबांना 50 रुपये दिलेले चांगलं वाटतं का तुम्हाला? असे पण उदाहरण देतात. अहो लोकांची इच्छा आहे, लोकांचं मन आहे, लोकांचं अंतकरण आहे. त्यांच्या लेकरासाठी ते 100 काय लाख रुपये खर्च करतील. पण तुम्ही जर देवाचे लेकर आहात ना, तर तुमच्यासाठी देखील लाखाचा चेक देतील. जसं ते त्यांचे लेकर आहेत ना, तसं तुम्ही देखील परमेश्वरचे लेकराचे गुण सगळे जर आमच्या मध्ये जर दिसले ना, तर ब्लँक चेक म्हणलं तरी देतील. पण याजकांनो, की अर्पण दान दशमांश देणगी हा तुम्ही स्वीकारत आहात, यामुळं आपण जगामध्ये जगत चांगल्या प्रकारे जगतो. परंतु स्वर्गाच्या राज्यामध्ये जर आम्हाला याचा हिशोब द्यायची पाळी आली ना, तर नाकी नऊ येतील. कशा कशाला वापरलेत हे जर का देवानी एकदा त्याची व्हिडिओ शूटिंग चालू आहे. परमेश्वराला अर्पण केलेल्या ज्या बिलिओस भावांनी, बहिणीने, आई वडिलांनी जे अर्पण दान दशमांश देणगी दिली, प्रेमाचं पाकिट, तुम्ही कशा कशाला वापरले? वरून कॅमेरे चालू इथं. मग हिशोब तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. आणि मग एवढे वर्ष इथं घासून घासून जर तिकडे हिशोब देताना जर अधोलोकात जर नंबर लागला, तर तुमचा आणि माझा उपयोग काय? तुमच्या आणि माझ्यापेक्षा चुट्टे भामटे पटापटा वर जातील. कारण ते म्हणते, प्रभू आम्हाला समजलं नव्हतं. आम्ही म्हणू शकत नाही, प्रभू आम्हाला समजलं नव्हतं. 24 ज्ञानी पुतळ्या
तुला एवढं अख्खं उत्पत्तीचं प्रकटीकरण तोंडपाठ होतं, तू लोकांना वचन सांगू सांगू दानपात्र दशमांश दिन अर्पण स्वीकारलंस. आपल्याला सबबच सापडणार नाही. आणि पहिला देवाच्या घरातून म्हणजे याच वर्गातून होईल. आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे काही नसेल. म्हणून लोक भरपूर आणतात, लोकांचा काही दोष नाही, परंतु काही लोकांचा दोष आहे की त्यांना कळत असून सुद्धा त्या घाणीतच दगड मारतात. ते एखादं जर घाणीने भरलेलं डबकं जर असलं ना, त्याच्यात दगड जर मारला ना त्या गाळामध्ये, तो अंगावर चिखलच येतो, शेणचा वास येणार नाही. अशाच प्रकारे जे जे अशुद्ध किंवा जे अयोग्य किंवा जे न पटणारे किंवा देवाच्या विरोधातलं ज्या काही गोष्टीच्या माध्यमातून आज अर्पण दान दशमोश देणगी आणि प्रेमाच्या पाकिटामधून जे काही डेव्हलपमेंट चालली ना, हे तुम्हाला समजतंय. आणि एका साईडला अनाथ विधवा गरीब इतके लोक लाचार झालेत, काही काही भुकेनी व्याकुळ झालेत, मरून राहिलेत. यांची ज्यावेळेस तुम्हाला आठवण येत नाहीत ना, तर देणाऱ्यांनो याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी चिखल अंगावर घेतात. आणि चिखल जर अंगावर जर घेतला तर धुवायची वारी नाही. आता येशू का लहू सारे पापाचे शुद्ध करता. आम्ही या पापाची तर क्षमाच होणार नाही तुम्हाला, बाकीचे तरी होईल. ज्या अर्थी तुमचा भाऊ बहीण आई वडील एखादा पांगळा लांगडा आंधळा एखादा जो काही आहे त्याला काम करता येईना, ज्याला कुणी नाही, जे वालीस बेवारीस आहे, अशा लोकांच्या तिथून जाऊन पैसे देता. आणि रस्त्याने जाताना वडापाव खाणारा एखादा व्यक्ती, त्याला जर तुम्ही साधा वडापाव घेऊन, तुम्हाला तो 500 रुपये नाही मागत दादा, फक्त म्हणतो प्लीज दादा सकाळपासून कालपासून काही खाल्लं नाही हो, आपण म्हणतो तिकडे. आणि तिकडं पुढं पाळक साहेबाची गाडी उभा असते टायकोट मध्ये, तो तर बाहेर नाही उतरतो, अहो काच सुद्धा खाली नाही करीत, त्याचा ड्रायव्हरच बोलवतो. काय पाळक साहेबांशी बोलायचे, काय दशमून द्यायचं का, लगेच काच खाली. गाडीत बसून नाही देणार, गाडी खराब होईल, सीट खराब होतील. आणि मग तुम्ही ते लाचारासारखा भिकाऱ्यासारखा एकदम असं काहीतरी कैद्यासारखा द्यायचं म्हणून द्यायचं आणि मागे निघायचं, आशीर्वाद मिळणार नाही. त्याच्यापेक्षा त्या पाळक साहेबांना ज्या 4 व्हीलर मधून उतरलाय, ज्या स्क्वॉडा मधून उतरलाय, त्याला जे 500 रुपये दिलेत ना, त्याच्याऐवजी 5 रुपयाचा वडापाव जर त्या रस्त्याने भेटलेल्या मनुष्याला जर दिला असता ना, तर जवळजवळ 50,000चं प्रॉफिट तुमची झाली असती. हे तुमच्या लक्षात येत नाही. फक्त पाळक साहेबांना द्यायचं, याजक साहेबांना द्यायचं, मोठमोठ्या लोकांना द्यायचं, बारक्याल्या लोकांनी काय करायचं, मरायचं का? या म्हणा तुम्ही मोठमोठ्या 4 व्हीलर मध्ये या गावाला येतात का? जेव्हा एवढाले दगड त्यांच्या टायरला लागते ना, खाली भंपरला लागते ना, आणि तसाच खालून घुसून वर भंपरला लागेल ना, तेव्हा ते समजन त्यांना की कशी सेवा असते खेडेगावाला. चुकून सुद्धा येणार नाही, चुकून सुद्धा नाही. पण तो आमच्या खेडेगावातला एखादा लहान सहान व्यक्ती सायकलीवर पाय मोटरसायकलीवर कसा कवायला येतो, द्या ना त्यांना, द्या. काय होतंय त्यांना लय 5,000 देतात, यांना फक्त 500 द्या. तो रोज सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या घरी येऊन म्हटलं तर प्रार्थना करील. आणि म्हणून देवाच्या माझ्या अभिषिक्त सेविकांनो, बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाला दिलेने काही कमी पडत नाही. अनेक लोकांचं म्हणणं, अहो आम्ही देवाला परमेश्वराला देतात. मग मला सांगा, परमेश्वराला देतात तर परमेश्वर किती घेतो? कोणत्या परमेश्वराने तुमच्याकडून घेतले? कोणत्या परमेश्वरचा हात आला का, मुंडका आला का, बॅग आला का, एटीएम आला का, पेटीएम आला का, गुगल नंबर आलाय? कोणत्या परमेश्वर यहोवाने तुम्हाला गुगल नंबर दिलाय का? प्रभू येशू ख्रिस्ताने गुगल नंबर दिलाय का? पवित्र आत्म्याने तुम्हाला गुगल नंबर दिलाय का? तुम्ही देताय? तुम्हाला सांगतोय की परमेश्वरला जर देत आहात तर कुणाला द्यायला पाहिजे? तर परमेश्वरचं वचन मी पुन्हा एक वार तुम्हाला वारंवार सांगू इच्छित आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, ज्या अर्थी एका लहानातल्या लहानाला तू योग्य समयाला खावयास दिलंस, योग्य समयाला त्याची विचारपूस केलीस, योग्य समयाला त्याला छोटासा फाटका तुटका व्हायना कपडा दिला, नको नवीन घेऊन देऊ, ते जुनेच टाकून दे, इकडं गोधडीत उशीद भरीन, इकडं पेटून देईन, पण त्याला देणार नाही. ज्यावेळेस मी बंदीशाळेत होतो, ज्यावेळेस मी आजारी होतो, तेव्हा प्रभूजी असं कसं काय शक्य आहे? ज्या अर्थी तू माझ्या कनिष्ठातल्या एकदा कमीत लहान सेवकाला, लहान बिलिव्हर्स भावाला, बहिणीला, आई वडिलाला, माझ्या प्रति समान असणाऱ्या माझ्या मनुष्याला केलंस, त्या अर्थी तू मला केलंय. आम्ही कुणाला करतो? लुसिफरला.
लुसिफर हा सौंदर्याचा प्रकाश एक नंबरचा, म्हणून मी आज बिंदास जरा थोडस सुंदर दिसावं म्हणून मी पण जरा थोडेसे छान कपडे घातले. कदाचित वाटले की मला याच्या आता फेसबुकला येतील कानूला, कपड्यावर जाऊ नका. हे सगळे कपडे इथंच उतारणार आहेत. टाय घाला नाही तर कोट घाला नाही तर काही घाला, जसा मातेच्या उदरातून आला ना असाच परत रिटर्न. आणि म्हणून या शरीरावर, या कपड्यावर सोनं नाणं, बँक बॅलन्स, मिनिस्ट्री आणि लय मोठा पुढारी, लय मोठा इंटरनॅशनल पिक्चर, याच्यावर अजिबात जाऊ नका. तुम्ही प्रभूशी किती प्रामाणिक आहात. माझ्या बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, प्रिय याजकांनो, मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो या ठिकाणी की या ठिकाणी आपण जे जीवन जगत आहोत ना, हे थोड्या वेळासाठी आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे प्रस्थान करायचंय. आणि सार्वकालिक जीवनामध्ये अर्पणही नाही, दानही नाही, दशमांश नाही, देणगी नाही, काहीच नाही. तिथं तुम्हाला इथं किती घ्यायचं तेवढं घेत राहा. परंतु हे घेत असताना हे लक्षात राहू द्या की लोक परमेश्वराच्या नावाने देतात, परमेश्वराला देतात. मग आता परमेश्वराला देतात म्हटल्यानंतर मी पाळक साहेब आहे, याचा अर्थ जर मी स्वीकारत आहे तर त्यांच्यासाठी मी परमेश्वर झालो. आणि हाच परमेश्वर झालेला मनुष्य ज्यावेळेस त्यांची गरज पडती त्यावेळेस इकडं तोंड करतो, ज्यावेळेस यांना गरज पडते तेव्हा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो. ज्यांना यांना खास गरज पडून यांच्या घराकडे, यांच्या बंगल्याजवळ जाते तेव्हा लगे बुलडोग 2 कुत्र तिथं उभा राहते. नाहीत पाळक साहेब, नाहीत. आणि दानपत्र घेऊन जाऊन फक्त सांगा त्यांना, पाळक साहेब आम्ही दशमांश घेऊन येत आहे 6-7 महिन्याचा एक खटी. देवाने आम्हाला आज रात्री प्रेरणा केली. आम्ही 6-7 महिन्याचा, आम्हाला जरा थोडस लॉटरी लागली, आमचे कामाचे पैसे मिळाले आणि 6-7 महिन्याचा आम्ही दशमांश घेऊन आलेलो. फोन करून जा. अहो ते 2 बुलडॉग कुत्रेचे गेट मध्ये ठेवलेले नुसते असे कावळ्यासारखे नजर मारते, डोम कावळ्यासारखे. पाळक साहेब तिकडून सांगा असा असा व्यक्ती येईल, पटक्याच आतमध्ये घ्या, अजिबात उशीर करू नका. हे वेलकम करायला तिथं सावध असते. आणि एखादा सर्वसाधारण व्यक्ती जाऊ द्या आणि म्हणून द्या पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, काही न देता. ते त्याचा अवतार बघूनच म्हणशील पाळक साहेब झोपलेले, ते जागे नाहीत, ते प्रयत्न ते फॉरेन टूर, ते आता फॉरेन टूर कॅन्सल झाली. नाही तर या लोकांना लय कारण होते, फॉरेन टूरला गेले, आउट ऑफ कंट्री गेली, दुसऱ्या राज्यात गेली, यांच्या मिटिंगावर मिटिंगा चालू, काय मिटिंगा चालू नाहीत, हे बेडरूम मध्ये जाऊन पालते पडलेत. हा, मी अनेक लोकांना पाहिलेले. मी स्वतः पेंटिंगचं काम करतो आणि मी पेंटिंगच्या कामचा व्यवस्था असल्यामुळे मी कुठल्याही बिल्डिंग मध्ये, कोणत्याही क्षणाला, कोणत्याही ठिकाणी असतो. आणि त्या ठिकाणी पाळक वर्गाच्या शेजारी देखील माझे काही कामकाज झालेत आणि मी काळ पाळक साहेबांना तिथे ह्या गोष्टी करताना मी स्वतः पाहिलेल्या आहेत. कोणाला काही डाऊट असेल तर मला फोन करा किंवा मी येतो आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी घेऊन जातो की मी काम कुठे केलं आणि पाळक साहेब कुठं होते आणि कोणता व्यक्ती कधी आला होता. ही रियालिटी आहे. ही रियालिटी कुणी सांगत नाही. लोकांना असं वाटतं की गोड गोड वचन बोलणं म्हणजे लय फेमस. काय नाही, मला नावं ठेवा, तिकडं काही करा, पण तू सत्य सांगण्या वाचून मला जगातली कुठली ताकद रोखू शकत नाही. कारण मी देवाचं वचन सांगत आहे, मी माझ्या मनचं सांगत नाही. देवाचं वचन तितकं सक्षम आहे. आणि म्हणून अर्पण, दान, दशमांश, देणगी देणं आशीर्वादाचं कारण आहे आणि घेणं देखील आशीर्वादाचं कारण आहे. तुम्ही देत आहात, आमेन, प्रेज द लॉर्ड. तुम्ही घेत आहात, आमेन, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही देत असताना कुणाला देता हा विचार करा. आणि घेणाऱ्यांनो, तुम्ही घेत असताना परमेश्वराला याचा हिशोब द्यायचा आहे याचाही विचार करा. मग हे सूत्र बसल. हे जर सूत्र दोघांचं नाही बसलं तर देणारे आणि घेणारे दोन्ही नरकात. एक हिंदू एक ओवी आहे, हिंदू धर्मशास्त्रामध्ये एक ओवी आहे, देती घेती दोन्ही नरकात जाती. काय? देती घेती दोन्ही नरकात जाती. देणारा आणि घेणारा दोन्ही नरकात जाणारा, अशी म्हणे, अशी एक ओवी त्यांच्याकडे. याचा अर्थ काय? देणाराही नीटनेटका देत नाही आणि घेणाराही त्याचा नीटनेटका वापर करीत नाही. देणारा द्यायचा म्हणून देतो आणि घेणारा स्वतःसाठी घेऊन टाकतो. पण देणाऱ्याने परमेश्वराला दिलंय, हे परमेश्वराला देताना स्वच्छ, पवित्र, शुद्ध मनापासून, आत्म्याने, खरेपणाने, निस्वार्थीपणाने, निष्कपटपणाने, कुठल्या प्रांजळ मनाने मी देतो, आमक देतो, प्रभू मला त्याच्या बदल्यात तमक दे. म्हणजे तुम्ही परमेश्वराशी व्यवहार करता. तुम्ही देत असताना, अर्पण देताना, दान देताना, दशमांश देताना, देणगी देताना अनेक लोक करतात, प्रभू मी तुझ्या भांडारात दशमांश देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये माझं अमक होऊन दे.
याचा अर्थ तुम्ही परमेश्वराशी काय करत आहात, जसं जगातल्या लोकांशी व्यवहार करतात ना, वाढी दिडीचा याचा, अशा प्रकारे अर्पण देणाऱ्यांनो, अर्पण देत असताना तुमच्या मनात कुठल्याच प्रकारचं तुमचं काय लाखो चिंता काय असू द्या तिकडेच चालू द्या. देत असताना तुमच्या मनामध्ये एकदम क्लिअरन्स पाहिजे, एकदम क्लिअरिटी, स्वच्छ पवित्र शुद्ध निष्कलंक, कुठल्याही प्रकारची मागणी नसणारा. दान देताना देखील आम्ही सांगतो, प्रभू तुझ्या धान्य भांडारात मी एवढे एवढे पैसे टाकतो, असं नाही सांगत. प्रभू तुझ्या धान्य भांडारात टाकतो, मला नदी बिस्ता नदी टाकतो, 10 रुपये मागवतो लाख रुपयाचं. त्या पाळक साहेबाच्या 10 रुपयात काय करायचं त्यांनी, दशमांश जातो. प्रभू अख्ख्या माझ्या महिन्याचा एक महिन्याचा इतका दशमांश होतोय, ह्याच्या बदल्यात मला 1 लाख पटीने दे. काय चाललंय काय? देणगी देताना तेच अंतकरण भंगार, अर्पण देताना तेच, दान देताना तेच, दशमांश देताना तेच, आणि प्रेमाचं पाकिट देताना तर पार आळ्या पिढ्या आळ्या गुठ्या पाडून देते. देऊच नका ना. आणि पाळक साहेबांना असे चेअर फ्रेश चेअर दानपत्र जर नसलं दिलं, मी तुम्हाला विनंती कर, घेऊ नका त्यांचं, त्यांना जाऊ द्या. त्या लोकांना म्हणा तुमचं दानपत्र आम्ही स्वीकारित नाही. आता आम्हाला वचन माहिती पडलेलं आहे की बाबा प्रेमाने आदरीने दिलेलं देवाचं देव पण आदर करतो, आणि ते तुम्हाला आशीर्वाद देईन आणि मला देईन, कारण मला पण हिशोब द्यायचा आहे ना. पाळक साहेब कशाला म्हणतात मला हिशोब द्यायचा आहे? पाळक साहेब जर नुसतं एकदा पाळक साहेबांनी म्हणा माझ्या अख्ख्या सेवेतला मला फक्त हिशोब मागाने मी देतो असं म्हणा फक्त पाळक साहेबांनी. काय म्हणते, बॉन्ड पेपरवर लिहून देईन, हे भांडतेन, हे आणतेन मारतेन, केस करतेन, येऊन राहू, पण हिशोब काय देणार नाही. कारण यांना माहिती आहे आम्ही किती हिशोबाच्या बाहेर अर्पण दान दशमांश देणगी प्रेमाच्या पाकिटाच्या मधल्या पावत्या, इकाच्या पावत्या, तिकाच्या पावत्या, मधल्या गाळा केलेला, मधल्या एक मंडळीने जमवलेल्या एखाद्या फेस्टिवल साठी त्याचाही पण चुराडा केलेला. बघा तुम्ही फक्त एकदा ट्राय करा. मी काही ख्रिस्त विरोधी नाही, मी पाळक विरोधी नाही, मी पास्टर विरोधी नाही, मी याजक विरोधी नाही, मी कडनिटर फिडनिटर जेवढे कोणते साहेब आहेत ना त्यांच्या विरोधातला नाही. कारण त्यांच्यातलं मी देखील एकच आहे, मी देखील पास्टर आहे, मी देखील रेव्हरंट आहे. मला देखील अर्पण दान दशमांश देणगी प्रेमाचं पाकिट स्वीकारण्याचा अधिकार आहे. परंतु पौलाने सांगितल्याप्रमाणे मी तो सोडून दिलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही मी म्हणत की तुम्ही सोडून द्या. परमेश्वराने जर तुम्हाला त्यासाठी पाचारण केलेले, त्याच्यासाठी निवडलेलं आहे, त्याच्यासाठी जर तुमची योग्य अशी निवडणूक झालेली, त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगली मोठी मंडळी दिलेली आहे, तर आमेन, प्रेज द लॉर्ड, काही अडचण नाही. तुम्ही घ्या आणि लोकांनो तुम्ही द्या. तुम्ही देत राहा, हे घेत राहतील, आणि देती घेती दोन्ही स्वर्गात जाती असं होऊन द्या. आता ते हिंदू लोकांची ओवी आहे, देती घेती नरकात जाती, दोन्ही नरकात जाणारा. परंतु आता असं नका होऊ देऊ आपल्यामध्ये, ख्रिस्ती लोकांमध्ये तरी असं नका. देणाऱ्यांनी देखील अवधारीने द्यावं, मनापासून द्यावं, कडील कुठून देऊ नये, आणि प्रमाणापेक्षा जादा देऊ नका. मी विनंती करील, कारण प्रमाणापेक्षा जादा दिल्यामुळेच हे बिघाड झालेला आहे सगळा. हे सगळं प्रमाणापेक्षा जादा. आणि मी तुम्हाला सांगतो की नव्या करारामध्ये कुठल्याही प्रकारचा दशमांशाचा जास्तीत जास्त उल्लेख आलेलाच नाही. हे सगळे विधी नियम अटी जुन्या करारात बंद पडलेले आहेत. तरी देखील तुम्हाला लुटण्यासाठी खोटे प्रेषित कोपटे कामदार हे जे गडबड गोंधळ चालत आहे ना, अर्पण दान दशमांश देणगी प्रेमाचं पाकिट, याच्या पाठीमागे सैतानाचा डावपेच आहे, याच्या पाठीमागे सैतानाचा प्लॅन आहे, याच्या पाठीमागे सैतान रचलेलं जाळ आहे, याच्या पाठीमागे तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेण्याचं आहे. आता तुम्ही म्हणता चला दानपत्र द्यायचं वरून देवापासूनही दूर जातो माणूस. कसं काय पाळक साहेब, असं कसं काय शक्य आहे? देव तर म्हणतो द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आम्ही देतो, तुम्ही तर सांगताय की देवापासून दूर जाईल. तुम्ही देतानी कसं देता, तुम्ही घेतानी कसं घेता? कारण सर्व प्रकारचं जे वाईटातलं वाईट आणि खराबातलं खराब आणि भंगारातलं भंगरी जर काही असेल ना, तर माल फक्त पैसा, पैसा हे सगळं पापाचं मूळ आहे. आणि म्हणून आमचं अर्पण हे पैशाच्या स्वरूपात आहे, दान पैशाच्या स्वरूपात आहे, दशमांश पैशाच्या स्वरूपात आहे, देणगी पैशाच्या स्वरूपात आहेत. पण जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं, ज्या जिथून आम्हाला रेफरन्स पाळक साहेब सांगतात, त्या ठिकाणी अर्पण वेगळं वेगळं होतं. कोल्हे, बकरी, मेंढर, होले, पारवे, वेगवेगळं, ज्वारीचे कंच, हुरडा, वेगवेगळे कडधान्य,
वेगवेगळे द्विदल धान्य, वेगवेगळे फळं, फ्रूट, सगळ्या प्रकारचं होतं. आज आमच्याकडे फ्रूट नाही, फळ नाही, फुलं नाही. आमच्याकडे फक्त ओनली मनी. ज्यांच्या मिनिस्ट्रीकडे मनी त्यांना आता पुसाना कोणी, ते कोणालाच पुसिनात. कारण त्यांना माहिती या लोकांना जवळ करावं तर आपल्या जवळच द्यावं लागेल. आणि म्हणून प्रिय हो, त्या अर्पणाचा उपयोग आम्ही पाहत आहोत. पुढे आम्ही पाहणार आहोत की या अर्पणाचा उपयोग कशा कशा प्रकारचा झालेला आहे आणि कशा कशा प्रकारच्या गोष्टीने या अर्पण, दान, दशमोश, देणगी याविषयी देवाने त्यांना माहिती दिलेली आहे. आणि ही माहिती बिलिव्हर्स भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो तुम्हाला हवी आहे. कारण पाळक, याजक हा देखील एक मनुष्य आहे. तो देखील आपल्यासारखं जीवन जगतो. त्याला बायको, लेकरं येतं, त्यालाही संसार आहे, त्याला सगळं गोष्ट आहे. त्याच्याकडे काय जादा आहे माहिती का? तो फक्त 2-3 वर्ष बायबल कॉलेजला गेला आणि त्यांनी जगातल्या पुस्तकाप्रमाणे बायबलची पण स्टडी केली. एवढंच फरक. आणि तिकडून काही भाषा शिकून येतात, काही चालता चालता कोणाकोणाचे ऐकून शिकतात, काही जगामध्ये आल्यानंतर सैतान त्यांना शिकवितो आणि आपलं चालू दे बे कबी बे दुने चार. तर असं काही गोष्टी आहेत की आमच्यापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे. ही डॉक्टरीन अनेक लोकांना माहिती आहे. हे सगळे वचन तोंडपाठ झालेले आहेत, पण हे झाकून ठेवलेले, उघडीत नाही तर कोणी. अहो, पाळक साहेब स्वतः येऊन जर म्हटलं अर्पण, दान, दशमोश, देणगी देऊ नका, तर काय राहिलं त्या पाळकपणाचं? मग आम्ही पाळक बनलोच कशाला? आम्ही 2 वर्ष कशाला बायबल कॉलेजला गेलो? तिकडं घरीच नव्हतं का तर पडता येत? मग आम्हाला इकडच नाही का एखाद्या कंपनीत जाता येत? अहो, तिचा पाळक साहेब म्हणजे एकदम आयशा आरामात जगणं. सगळे पाळक साहेब म्हणतात, हे मोठा बहुमान, हात मळाना ना पाय मळाना, नुसतं आईश. म्हणून तर आम्ही आलो. आणि अशा लोकांना, असे जे आहेत ना, या कारणासाठी ज्यांना देवाने पाचारण केलं नाही, ज्यांना देवाने निवडलं नाही, ज्यांना देवाने बोलवलंही नाही ते, आणि जे काही त्याचं आचरणही करीत नाहीत, कृतीतही आणत नाही, अशा लोकांना तर अजिबात अर्पण, दान, दशमोश घेण्याचा काही अधिकार नाही. आणि हेच लोकांचा सुळसुळाट झालाय. उठत सुटत. अहो, एकाच्या घरी जाऊन तुम्ही जर 5 पाळक आठवड्याला 5 दिवशी आल्यानंतर त्यांनी का जीव द्यायचा का? लोक अक्षरशः आता नाक मोडायला लागलेत. लोक अक्षरशः आता वैतागलेत. आता लॉकडाऊनच्या अगोदर समजा परिस्थिती जेव्हा शिथिल होतं, लॉकडाऊन नव्हता त्याच्या अगोदर, अहो नुसते हप्त्याला 2-3 लोक तर 100% बिलिव्हर्स भावाच्या घरात. एक यांचा प्रमुख, यांचा पाळक आला का दुसऱ्या मंडळीचा आलाच, तिसऱ्या मंडळीचा आलाच, वरून चौथा सुवार्थिक आलाच. अहो, 3-3, 4-4 जर आठवड्यामध्ये जर सेवक जर आले यांच्या घरी, तर यांनी काय जीव द्यायचा का? ठीक आहे, त्यांच्या मंडळीचे पाळक आले, आमेन, प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, त्यांनी पण थोडीशी भक्ती करावी, निघून जावी. त्यांनी डोकं जादा चालू नाही. कारण रविवारला दान मिळतंय ना, रविवारला अर्पण मिळतंय ना, रविवारला 1 महिन्याला दशमांश मिळतोय ना, देणगी मिळती ना. मग घरी व्हिजिट देताना तेवढी तर सोडा कमीत कमी. घरी गेलो होतो मग तर जादा. मग हेचा जो अतिरेक झालेला आहे ना, हा अतिरेक थांबणं महत्वाचं आहे. नाही तर लोक आता अर्पण आणायचे बंद होतील. देव तर त्या ठिकाणी आम्ही पाहिले शेवटचं वचन त्या ठिकाणी की लोक भरपूर दाणे आणतात, भरपूर. थोडे तिडके नाही आणत, कंजूसवाणी नाही, सांगायचीच गरज नाही पडत, इतके दाना आणतात. परंतु त्या दानाचा योग्य असा परिस लोकांपर्यंत होऊ द्या, प्रकट होऊ द्या. लोकांना सांगा, अहवाल द्या. खजिनदार नेमा, सेक्रेटरी नेमा, काय नेमायचं ते नेमा. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा, लेखाजोखा ठेवा. प्रत्येक रविवार चला तर सांगत चला. पहा तुमच्या धान्य भांडारात किती जमा होतंय, पहा तुमचं अर्पण, दान, दशमोश, देणगी यानुसार तुमचं चर्च, तुमची मंडळी, तुमचं लोक आणि तुमचे पाळक लोक सुद्धा. आता जर झोपडीत राहत असल्यानंतर हिशोब देऊन पहा, लोक स्वतः होऊन तुमच्या घरी येऊन तुमची बिल्डिंग बांधायला स्वतः मदत करतील. मग तुम्ही जर म्हटले ना, नाही साधं बांधू, 1 हॉल आणि 1 किचन, बाद झालं 1 बेडरूम, तर लोक म्हणजे नाही पाळक साहेब, तुम्ही देवाचे अभिषिक्त आहात, तुम्हाला 2-3 बेडरूम, 2-3 हॉल, 2-3 किचन, 1 खटीच बांधून देतो. कारण अनेक देवाचे सेवक येऊन तुमच्या जवळ देखील एखाद्या दिवस मुक्काम करतील. एखाद्या दिवस आम्ही पण थोडस आलो, उशीर झाला, घरी जायला साधन नसलं तर आम्ही एखाद्या कोपऱ्याला पडू. अहो, यो कंपाऊंडच्या आतमध्ये नाही घेत. हो का? हे टाइम आहे का यायचा? नाही, आता कुत्रे सोडलेत, आता तुम्ही येऊ शकत नाही आतमध्ये. दान देणारा म्हणतात कुत्रे सोडलेत, आता त्यांना बांधू शकत नाहीत आम्ही. त्या रात्रीचे मोकळे असतात. आणि आमच्याच दानावर घेऊन बंगला बांधला.
त्याच बंगल्याला राखण टाकली, कुत्री ठेवली आणि एखाद्या व्यक्तीला गरज आली रातोरात सुद्धा नाही घरी ठेवणार ते. याचा हिशोब द्यायचा आहे आणि द्यावाच लागेल. मग तो मी असो, या ऐकणारे असो, न तर इथून पुढे लाईव्हच्या नंतरचे जे पाहणारे आहेत ते असो, किंवा जगातले कुठलेही असो, परमेश्वर एकालाही सोडणार नाही. आणि म्हणून अर्पण, दान, दशमांश, देणगी याची पूर्ण माहिती बिलिव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना असावी आणि ही माहिती पालक साहेबांनी सांगावी. या दोन्ही महत्वाचे मुद्दे आहेत. आणि म्हणून आपण अर्पण, दान, दशमांश, देणगी एकतर्फी बाजू आम्ही आतापर्यंत फक्त ऐकलेली, द्या म्हणजे दिले जाईल. पण तो आता आम्ही पवित्र शास्त्राच्या दुसरी देखील बाजू ऐकत आहोत. आणि पुन्हा एक वार आपल्याला या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. आपण पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये अर्पण, दान, दशमांश, देणगी भाग 4 मध्ये आपण पुन्हा एक वार भेटूया आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको. दैनिक अर्पण, शब्दात अर्पण, मासिक अर्पण, नेमून दिलेल्या सन्मानाचे अर्पण आणि प्रथम उत्पन्नाचं दशमांश सादर करण्याची विधी उपऱ्याला, अनाथाला, विधवाला, गाणाऱ्यांना, लीडर लोकांना सगळ्यांना याचा उपभोग आहे. पण तो आज आम्हाला किती मिळाला विश्वासणाऱ्या भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही याची दखल घ्या. तुम्ही हे तपासून पहा. जर तुम्ही तुमच्या चर्च मध्ये लिडिंग करत आहात, तुम्हाला किती देत आहे? जर तुमच्या चर्च मध्ये जर तुम्ही गीतांची सभा चालवत आहे, तुम्हाला काही मिळत आहे? तुमच्या चर्च मध्ये तुम्ही जर झाडा पोषण करतात, तुम्हाला किती मिळत आहे? वेगवेगळ्या पद्धती आहेत, आपण ते शिकणार आहोत. एक छोटीशी प्रार्थना करूया. आपण चौथ्या लाईव्ह भागामध्ये पुन्हा पुढे दुसऱ्या दिवशी आम्ही भेटूया. तोपर्यंत परमेश्वरच्या सर्व अभिषिक्त सेवकांचं, सेविकांचं, माझ्या विश्वासणाऱ्या भावांचं, बहिणीचं, आई आणि वडिलांचं प्रत्येकाचं प्रभू येशूच्या नावात मी हार्दिक स्वागत करतो. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जशी आहोत तशी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो. विशेष करून आज परमेश्वर आमच्या भारत देशासाठी मी प्रार्थना करतो. आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर डिपार्टमेंट, सर्व परमेश्वर दे बाप्पा जिंदा परिस्थिती असणारे सर्व प्रियजन, त्याचप्रमाणे परमेश्वर दे बाप्पा सर्व प्रकारचे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सेस, परमेश्वर दे बाप्पा सर्व प्रकारचे सुशस्त्रा करणारे, त्याचप्रमाणे सर्व चिंता, काळज्या, व्याधी, आजार, विकार त्रस्त असणारे, सर्व प्रकारचे टेन्शन, ताण, दबाव मध्ये असणारे, सर्व प्रकारच्या कोविड-19 मध्ये असणारे, सर्व प्रकारच्या परमेश्वर दे बाप्पा आर्थिक परिस्थितीमध्ये गुंतलेले आणि सर्व प्रकारचे कलह आणि परमेश्वर दे बाप्पा दुःखात जीवन जगणारे या प्रत्येक भावांसाठी, बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाच्या प्रार्थना विनंतीप्रमाणे प्रभू येशूच्या नावात तू त्यांना आशीर्वाद दे आणि सत्य तू परमेश्वर तुझ्याकडे त्यांनी वळावं आणि परमेश्वर दे बाप्पा त्यांनी तुझ्याकडे मागावं आणि तू त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर द्यावं असं देखील तू कृपा कर. पुन्हा एक वार जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. आमच्या या दान, दशमांश, देणगी, अर्पण आणि परमेश्वर दे बाप्पा ह्या विषयामध्ये तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन करताय, त्याबद्दल तुझे आभार मानतो. हा विषय ऐकणारे, त्यानंतर पाहणारे परमेश्वर प्रत्येक बहिणींना, आई वडिलांना, प्रिय याचकांना सद्बुद्धी दे आणि या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला शिकव. या वचनात असणारे सर्व आशीर्वाद तू आम्हाला तू दे आणि तुझे नावाचा महिमा आणि गौरव करून सर्व आदर गौरव तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्यात वाई आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. थँक यू.